नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकरी राजा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आत्ताच आलेली एक छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर राज्याच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार पावसाची शक्यता आहे. काही भागांमध्ये विजांचा कडकडाट, मुसळधार पाऊस, तर काही ठिकाणी आपल्याला वादळी वारे देखील बघायला मिळू शकत आहे. छोटीशी अपडेट आहे. आज दुपारनंतर आणि रात्री होणाऱ्या पावसाचा आढावा आपण सविस्तर आणि संपूर्ण जिल्ह्यांचा बघणार आहोत. जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करा दररोजच्या व्हिडिओच्या अपडेट्ससाठी. चला तर मग सविस्तर जाणून घेऊया. तर मित्रांनो, आपण सुरुवातीला बघणार आहोत किनारपट्टीचा परिसर. तर किनारपट्टीमध्ये आपण सिंधुदुर्ग जिल्ह्याकडे जर बघितलं, हा जो काही सर्व परिसर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याचा, तर यामध्ये सावंतवाडी, रोस, मालवण, कणकवली, देवगड या सर्व काही परिसरामध्ये दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर मध्यम स्वरूपाचा पाऊस, सायंकाळच्या रात्रीच्या दरम्यान देखील जोर वाढत आहे. मुसळधार पाऊस होण्याची शक्यता या सर्व काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकते. जोर वाढलेला आहे या भागामध्ये. रत्नागिरीकडे जर बघितलं तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रात्रीच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये मध्यम सरींची शक्यता आहे आणि पावसाचा जोर आपल्याला सायंकाळच्या दरम्यान, दुपारच्या दरम्यान बघायला मिळू शकते. दुपारनंतर जो काही दुपारनंतरचे जे काही वातावरण आहे, जोरदार पावसाचे वातावरण आहे. रत्नागिरी, देवरुख, शितूर, तसेच माखजन, जयगड, चिपळूण, दाभोळ, दापोली, खेड हा जो सर्व काही परिसर आहे, सर्वत्र या परिसरामध्ये विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता रत्नागिरी जिल्ह्याच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि मित्रांनो, हा जो परिसर आहे हरिहरेश्वर, महाबळेश्वर, महाड, माणगाव या ठिकाणी देखील आपल्याला दुपारच्या दरम्यान जोरदार पाऊस बघायला मिळू शकतो. दुपारच्या दरम्यान या भागामध्ये तुरळक भागामध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतोय. खेड, दापोली, हरिहरेश्वर, महाड, महाबळेश्वर, वाई, भोर हा जो काही परिसर आहे, सातारा जिल्ह्याचा काही परिसर आहे, या परिसरामध्ये जोरदार पावसासोबत तुरळक भागामध्ये अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, माणगाव, लवासा, मुरुड, जंजिरा जोरदार पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्याच्या काही भागामध्ये नागोठाणे, अलिबाग, पेन, लोणावळा, कर्जत, तसेच पनवेल, उरण या सर्व काही परिसरामध्ये दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर जबरदस्त विजांचा कडकडाट, जोरदार पाऊस होण्याची शक्यता या ठिकाणी आणि आसपासच्या बऱ्याच काही परिसरामध्ये आहे. सायंकाळच्या दरम्यान मात्र पावसाचा जोर थोडा कमी आहे, तर रात्रीच्या दरम्यान जोर थोडा कमी आहे. दुपारनंतर आणि सायंकाळच्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता नागोठाणे, पेन, अलिबाग, लोणावळा, कर्जत, उरण या सर्व काही परिसरामध्ये आहे. तर मित्रांनो, मुंबई, ठाणे, उल्हासनगर, मुरबाड, वसई विरार, सफाले, उंबरपाडा, कोठारी या परिसरामध्ये बघितले आणि इकडे सफाले, वाडा, पालघर, बोईसर या सर्व काही परिसरामध्ये जर बघितलं तर दुपारच्या दरम्यान या ठिकाणी जोरदार पावसासोबत तुरळक भागामध्ये आपल्याला अतिवृष्टी देखील बघायला मिळू शकते. या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये जोर जास्त राहील. बोईसर, तसंच वाडा हा जो काही परिसर आहे, घोटाळा, खोडाला, तसंच कोठारे, उंबरपाडा, वसई विरार, सफाळे, पालघर जिल्ह्याकडे जबरदस्त अतिमुसळधार पाऊस, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस. मुंबई, ठाणे, उल्हासनगर या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला बघायला मिळू शकते. जबरदस्त पावसाची शक्यता दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर या ठिकाणी बघायला मिळू शकते. तर मित्रांनो, नाशिकचा जो काही परिसर आहे, हा जो पालघर जिल्ह्याचा जे वातावरण आहे ते नाशिककडे सरकत आहे. दुपारनंतरच्या वातावरणामध्ये हे पालघर जिल्ह्याकडील वातावरण जे आहे ते सायंकाळच्या दरम्यान नाशिक जिल्ह्याकडे सरकत आहे. नाशिकच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त जोरदार असा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे नाशिक जिल्ह्याच्या काही भागामध्ये. तर आपल्याला जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो आहे. मालेगावकडे जर बघितलं तर मालेगावमध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. मालेगाव, नांदगाव, मनमाड, चांदवड, सटाणा, देवळा सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता दुपारनंतर आहे. येवला, निफाड, सिन्नर, नाशिक, त्र्यंबक, तसंच घोटी हा जो काही सर्व परिसर आहे, खोडाळा या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पावसाची शक्यता आहे. अहिल्यानगरकडे जर बघितलं, उत्तर परिसर जो आहे अहिल्यानगरचा, या ठिकाणी देखील जबरदस्त जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतोय. तर या ठिकाणी कोपरगाव, श्रीरामपूर, राहुरी, तसेच जोरवे, अकोले मुसळधार पावसाची शक्यता दुपारनंतर आहे. जोर या ठिकाणी जास्त आहे. मुसळधार पाऊस, तुरळक ठिकाणी अतिवृष्टी सदृश्य पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतोय. तसेच हा जो काही परिसर आहे भगूर, पाथर्डी, अहिल्यानगर, टाकळी, डोंकेश्वर या सर्व परिसरामध्ये दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. जोर जास्त आहे. तर अहिल्यानगरच्या बाकी भागकडे बघितलं, काळा, आजत, नांदूर, जामखेड, तसं आंबी हा जो काही लगतचा परिसर आहे, कर्जत, करमाळा, तसं या ठिकाणी कवलवाडी या परिसरामध्ये मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. गुंडेवाडी, श्रीगोंदा, शिरूर सर्वत्र या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस राहील. आणि पुणे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर पुणे जिल्ह्यामध्ये बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता
आपल्याला दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतरच्या वातावरणामध्ये बघायला मिळू शकते. तर हा काही परिसर आहे कालमोडी, चाकण, पुण्याचा जो काही सर्व परिसर आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला बऱ्याच भागामध्ये बघायला मिळू शकते दुपारच्या दरम्यान. दुपारनंतर पुणे, फुरसुंगी, दायरी, जांभळी तसंच लवली, पौंड या सर्व परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. कुसगाव, शिवाली, कासमत तसे इंदुरी, चाकण, आळंदी, वाघोली तसंच फुरसुंगी, पेठ, आंबले, सासवड सर्वत्र या ठिकाणी पावसाचा जोर वाढलेला आहे. जोरदार पावसाची शक्यता आहे. वेल्हे, लोणंद, फलटण, बारामती, भोर या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे. बीड जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये जोर वाढलेला आहे. बीड जिल्ह्याच्या उत्तर भागाकडे या ठिकाणी वाई तसंच महाबळेश्वर, पंचगणी, जोशी विहीर हा जो काही परिसर आहे या ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळू शकते. पावसाचा जोर जास्त या ठिकाणी बघायला मिळू शकतो. दुपारनंतरच्या वातावरणामध्ये जोर जास्त आहे. सातारा तसे या ठिकाणी कुरोळीकडे मध्यम सरींची शक्यता आहे. नातेपुते, फलटण जोरदार पावसाची शक्यता या ठिकाणी आहे. आणि सोलापूरमध्ये इंदापूर, अकलूज विजांचा गडगडाट, मसवड, सांगोले, पंढरपूर विजांचा गडगडाट, जोरदार पाऊस. माहोळ, जळगाव, सोलापूर, अक्कलकोट सर्वत्र या ठिकाणी मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये दुपारनंतरचे जर वातावरण बघितले तर दुपारनंतर देखील पावसाचा जोर कायम आहे. जोरदार पाऊस दुपारनंतर सांगोले, पंढरपूर, मंगळवेढा, जळगाव, सोलापूर या ठिकाणी जोर थोडा जास्त बघायला मिळू शकतोय. सांगलीमध्ये जर बघितलं, सांगलीचा जो सर्व काही परिसर आहे सांगली जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये विजांचा कडकडाट, मध्यम स्वरूपात पाऊस बघायला मिळू शकतोय. दुपारानंतर जोर थोडा वाढत आहे. मध्यम सरींची शक्यता. सांगली, मालगाव तसे या ठिकाणी धुळगाव हा जो काही परिसर आहे, नांद्रे, तासगाव या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. करोळी या ठिकाणी देखील विटा, मायनीकडे देखील मध्यम सरींची शक्यता आहे. कृंदावड, कुडाची, अथनी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा. आणि कोल्हापूरकडे जर बघितलं, कोल्हापूरकडे देखील विजांचा गडगडाट, मध्यम सरींची शक्यता. कोल्हापूर, कोडोली, ईश्वरपूर आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये, निपाणी, चिकोडी या परिसरामध्ये मध्यम स्वरूपाचा भाग बदलत जोरदार पाऊस. राधानगरी, गगनबावडाकडे देखील. आणि मित्रांनो आता मराठवाड्यामध्ये बघूया काय परिस्थिती आहे. छत्रपती संभाजीनगरचा जर परिसर बघितला तर दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहील. दुपारच्या दरम्यान पावसाचा जोर थोडा कमी आहे. दुपारनंतरचे जर वातावरण बघितले तर पावसाचा जोर वाढत आहे. विजांचा गडगडाट, जोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर सायंकाळी आणि रात्रीच्या दरम्यान छत्रपती संभाजीनगरच्या बऱ्याच भागामध्ये जबरदस्त मुसळधार बघायला मिळू शकते. धरणक्षेत्राकडे पैठण, गंगापूर, वैजापूर जोरदार पावसाची शक्यता. वैजापूरकडे मध्यम स्वरूपाचा राहील. छत्रपती संभाजीनगर, फुलंब्री, कन्नड, सरोळा तसंच चाळीसगाव जोरदार पावसासोबत तुरळक ठिकाणी दृष्टीसदृश्य पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो जालना जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर जालना, शिवनी आणि उत्तर भागाकडे भोकरदनकडे जोरदार पावसाची शक्यता आहे. अंबड, तसंच परतूर जोरदार पाऊस बघायला मिळू शकतोय. बीड जिल्ह्याकडे गेवराई, बीड, वडवणी, माजलगाव तसंच इकडे जतनांदूर, बोरखेड या परिसरामध्ये जोरदार पाऊस. केज, येळम, चौसाळा सर्वत्र या ठिकाणी जोर वाढलेला आहे. आणि धाराशिवकडे कळंब, मासा, तारखेड तसंच लातूर, तुळजापूर, लोहारा या परिसरामध्ये आज दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर विजांचा गडगडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस. धाराशिवकडे रात्रीच्या दरम्यान जोर कमी आहे. लातूरमध्ये जर बघितलं तर लातूरकडे दुपारच्या दरम्यान आणि दुपारनंतर जोरदार पाऊस. लातूर, औसा, निलंगा, शोणपाल, उदगीर या परिसरामध्ये. अहमदपूर, बर्डापूरकडे जोर कमी आहे. परभणीकडे जर बघितलं तर परभणीकडे दुपारच्या वातावरणामध्ये पावसाची शक्यता फार काय नाही. सायंकाळच्या दरम्यान विजांचा गडगडाट, हलक्या मध्यम सरी. आणि परभणीकडे मात्र जोर वाढत आहे. तो म्हणजे सायंकाळच्या दरम्यान रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता आहे परभणीमध्ये. तर मित्रांनो परभणी जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. आणि नांदेड जिल्ह्याकडे पूर्णा, बासमत, नांदेड, वागळा हा जो काही सर्व परिसर आहे विजांचा गडगडाट, जोरदार पावसाची शक्यता आहे. भोकर, पेटुंबरी मध्यम स्वरूपात जास्त ठिकाणी. हिमायतनगर, उमरखेडकडे जर बघितलं तर या ठिकाणी पावसाचा जोर थोडा कमी आहे. हलक्या मध्यम सरी हिमायतनगर, उमरखेड. हिंगोलीकडे मात्र जोरदार पाऊस. सेनगाव, हिंगोली, पुसद, खंडाळा या परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता आहे. एकंदरीत जर बघितलं मराठवाड्याचा जो काही सर्व परिसर आहे, छत्रपती संभाजीनगर झाले, जालना जिल्ह्याच्या बऱ्याच परिसरामध्ये, तसेच इकडे बीड जिल्ह्याकडे धाराशिव, लातूर, परभणी, नांदेड तसेच हिंगोली या बऱ्याच काही परिसरामध्ये विजांचा गडगडाट, मुसळधार पावसासोबत तुरळक भागामध्ये अतिवृष्टी देखील आज सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकते. जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मित्रांनो विदर्भामध्ये जर बघितलं नागपूर जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज पावसाचा जोर थोडा कमी स्वरूपात आहे. बाकी भागाच्या तुलनेमध्ये हलक्या मध्यम सरी आणि विजांचा गडगडाट बघायला मिळू शकतोय. हलक्या मध्यम सरींची शक्यता नागपूर, बुटीबोरी, कोडाली, काटोल, नरखेड, सावनेर या परिसरामध्ये आहे.
भंडारा जिल्ह्याकडे जर बघितलं, भंडारा, तुमसर, तसंच कुही, उमरेड, खेरगाव, बिवापूर, पवनी, तसंच साकोली, अर्जुनी, मोरगाव या परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आहे. मध्यम ते भाग बदलत जोरदार पाऊस या ठिकाणी बघायला मिळू शकतो. या ठिकाणी आणि आसपासच्या परिसरामध्ये गोंदियाकडे देखील हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकतात. रात्रीच्या दरम्यान देखील जोर कमी आहे, दुपारच्या दरम्यान देखील जोर कमी आहे. पावसाचा जोर सायंकाळच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय. गोंदिया, दत्ता, तसेच चिखली हा जो काही सर्व परिसर आहे, वारासवणी, देवरी, साकोली सर्वत्र या ठिकाणी हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. गडचिरोलीमध्ये बघितलं तर आरमोरी, तसेच या ठिकाणी आरमोरी, तुलतुली, तसेच तुमकुम, जामगाव, चामोर्शी, मूल या सर्व परिसरामध्ये आज दुपारच्या दरम्यान बऱ्याच भागामध्ये हलक्या सरी, सायंकाळच्या दरम्यान हलक्या मध्यम स्वरूपाचा, रात्रीच्या दरम्यान देखील जोर कमी आहे गडचिरोलीकडे. चंद्रपूरमध्ये राजुरा, चंद्रपूर, भद्रावती विजांचा कडकडाट आणि हलक्या मध्यम सरींची शक्यता आहे. जोर थोडा या ठिकाणी देखील कमीच आहे, हलक्या मध्यम सरी जास्त भागामध्ये बघायला मिळू शकत आहे. पांढरकवडा, घाटंजी, अरणी, दिग्रज, दरवा, नेर, यवतमाळ जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आज दुपारच्या दरम्यान जोर कमीच आहे, सायंकाळच्या दरम्यान जोर वाढत आहे आणि पावसाचा जोर मात्र यवतमाळ रात्रीच्या दरम्यान बघायला मिळू शकतोय. रात्रीच्या दरम्यान जोरदार पावसाची शक्यता दरवा, नेर, यवतमाळ तसंच कात्री या परिसरामध्ये आहे. वर्धा जिल्ह्याकडे देखील जोरदार पावसाची शक्यता रात्रीच्या दरम्यान आहे. रात्री जोर वाढत आहे, दुपारच्या दरम्यान जोर कमी आहे, दुपारच्या दरम्यान सायंकाळी मात्र रात्री जोरदार पावसाची शक्यता आहे. अमरावतीकडे जर बघितलं, अमरावतीचा परिसर तर दुपारच्या दरम्यान विजांचा कडकडाट चालू होईल, सायंकाळच्या दरम्यान हलक्या मध्यम सरी, रात्रीच्या दरम्यान जोरदार पाऊस. अमरावती, नांदगाव, मोजरी, मोर्शी, वरुड, नरखेड या परिसरामध्ये अचलपूर, चिखलदराकडे देखील जोर आहे. अकोला, तसंच पाती, अकोट, तेल्हारा, जळगाव, जामोद, खामगाव हा जो काही सर्व परिसर आहे, पातूर सर्वत्र विजांचा कडकडाट, मध्यम ते भाग बदलत जोरदार पावसाची शक्यता आज रात्रीच्या दरम्यान आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये देखील जोरदार पावसाची शक्यता रिठाड, रिसोद, मंगळूरपीर, कारंजा, खेडा या परिसरामध्ये आहे. बुलढाण्याच्या काही परिसरामध्ये लोणार, मेहकर, असोली तसेच चिखली, देऊळगाव, राजा जोरदार पावसाची शक्यता आहे. तर मोठ्याला, खामगाव, मलकापूर, बोदवड आसपासचा परिसर आहे, जळगाव, जामोद विजांचा कडकडाट जोरदार पावसाची शक्यता आहे. खानदेशामध्ये जर बघितलं तर खानदेशात जळगाव जिल्ह्याचा जो काही परिसर आहे, जळगाव, भुसवळ, नावी तसंच रावेर, बुरहमपूर लगतचा परिसर, मध्य प्रदेशचा काही परिसर आहे, या ठिकाणी जोरदार पाऊस. चोपडा, अमळनेर, परोळा या ठिकाणी देखील जोरदार पावसाची शक्यता आहे. पाचोरा, भडगाव, पाहूर, जामनेर, बोदवड सर्वत्र विजांचा कडकडाट जोरदार पाऊस. धुळे जिल्ह्यामध्ये जर बघितलं तर धुळे जिल्ह्याकडे आज दुपारचे जर वातावरण बघितले धुळे जिल्ह्याचे, तर धुळे जिल्ह्याच्या बऱ्याच भागामध्ये आपल्याला अंशतः ढगाळ वातावरण बघायला मिळेल आणि ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी पावसाची शक्यता देखील आहे धुळे जिल्ह्यामध्ये आणि आसपासच्या परिसरामध्ये. मात्र जोर थोडा कमी स्वरूपात आहे. हलक्या सरी साक्री, धुळे या ठिकाणी आहे आणि दुपारच्या दरम्यान जोर कमी आहे आणि या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान धुळे जिल्ह्याचा जो काही सर्व परिसर आहे, या ठिकाणी सायंकाळच्या दरम्यान जर बघितलं तर अतिमुसळधार पाऊस, तुरळक ठिकाणी दृष्टीसदृश्य पाऊस देखील बघायला मिळू शकतो. धुळे तसंच आसपासचा जो काही सर्व परिसर आहे धुळे जिल्ह्याचा, ते या ठिकाणी देखील जोर वाढलेला बघायला मिळू शकतोय धुळे जिल्ह्याच्या आसपासच्या सर्व काही परिसरामध्ये. तर धुळे साखळीकडे अतिमुसळधार पाऊस, चिमठाणे, दोंडाईचा, शिरपूर, सिंदखेडा जोरदार पाऊस, नंदुरबारकडे देखील सायंकाळच्या दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो नंदुरबार आणि आसपासच्या काही परिसरामध्ये. तर मित्रांनो, चुकून जर तुमचा जिल्हा राहिला असेल तर कमेंटमध्ये अवश्य कळवा आणि जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र.